असं आहे, करमाफी वगैरे नाही, काही गोष्टींमध्ये आपण त्यांना सूट देतो. ती जी सूट आहे त्याचा क्वांटम बघा आणि आयपीएल झाल्यामुळे आपल्या इथे येणारा बिझनेस बघा. शेवटी आपण समजा आपल्याकडे कोणी कारखाना लावतो तर कारखाना लावणाऱ्याला प्रोडक्शन इन्सेंटिव्ह देतो ना आपण. तसंच हे आहे की आज समजा आपण जर वेगवेगळे टॅक्सेस लावले, एका मिनिटाकरता लक्षात ठेवा, मुंबईचा व्हेन्यू येणार नाही, दुसरे व्हेन्यू घेतो. आज देशामध्ये व्हेन्यूची कमतरता नाही आहे, नुकसान कोणाचं आहे? इन्सेंटिव्ह देतच नाही आपण तुम्हाला सांगतो, नुसते पोलीसचे चार्जेस वाढवले, पोलीसचे ज्यावेळेस वाढवले होते त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता की आता अहमदाबादला करू, आम्ही अजून चेन्नईच्या स्टेडियमवर करू. त्यामुळे शेवटी आपल्याला एक अर्थकारणी बघावं लागतं. हे आपल्याला माहितीये की परवा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की कॉन्सर्ट इकॉनॉमी तयार करा. का तयार करा? कारण हे काही ते लोक जे आहेत त्यांचं कॉन्सर्ट ही काही देशांमध्ये तर त्या कॉन्सर्टमुळे त्यांच्या वर्षभराच्या अर्थव्यवस्थेला फायदा मिळाला. इतकं मोठं कोल्डप्लेने म्हणजे $2 बिलियन आणि $4 बिलियन त्या ठिकाणी फायदा आला. त्यामुळे तुम्ही जर तात्विक दृष्ट्या म्हणाल तर मी पण म्हणेल कशाला पाहिजे आयपीएलला, इथं एंटरटेनमेंट आहे. पण त्याचा दुसराही बाजू आपल्याला पाहावी लागते की जर आयपीएलमुळे आपल्याकडे लोक येणार असतील, टुरिस्ट येणार असतील, बिझनेस होणार असतील, हॉटेलमध्ये लोक राहणार असतील तर जीएसटीच्या रूपाने त्याच्यात तिप्पट पैसे